lovely students out there. How are you? मी मानसी सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण ही जी आपला बुक रिव्ह्यू चालला होता स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. आर के नारायण द्वारा लिखित स्वामी अँड फ्रेंड्स ही जी कहाणी आहे ह्याचा एक बुक रिव्ह्यू आहे जो आपण वाचतो आहे. तर ह्याचा आज कन्क्लुडिंग पार्ट आपण वाचणार आहे. तर चला बघूया की कन्क्लुडिंग पार्ट मध्ये जो लेखक आहे या बुक रिव्ह्यूचा तो काय म्हणतोय. तर आपल्या मागच्या सेशन्स मध्ये आपण वाचलंय की कशा प्रकारे बुक रिव्ह्यू ज्यांनी लिहिलंय ते म्हणतात आहेत की पुस्तक फार सिंपल इंग्लिश आणि सिंपल आणि खूप साधारण वेमध्ये लिहिलेली आहे. कोणते खूप भारी साहित्यिक असे कोणते शब्द नाही आहे ह्याच्यामध्ये. जेव्हा की आर के नारायण इतके मोठे जे आहे साहित्यिक जे आहे जाणकार होते. पण तरी सुद्धा त्यांनी अगदी सिंपल लँग्वेज मध्ये लिहिलेली आहे. सुंदर कहाणी आहे. आणि ह्यांची जे कहाण्या आहेत या टेक्स्ट बुक्स मध्ये सुद्धा खूप जागी जे आहे एशियन कंट्रीज मध्ये घेतल्या जातात. आता याचा पुढचा भाग वाचूया. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy. तर जो तुम्ही जर पुस्तक कोणची वाचली असेल का तिथे पुस्तकेचा आधी जो आहे मेन्शन असतं की सांगितलं जातं की त्या पुस्तकेत काय आहे. तर त्या डिस्क्रिप्शन मध्ये सांगितलं गेलंय की पुस्तक जी आहे एक मिस्चिवियस एक खोडकर 10 वर्षाच्या मुलाचं आहे. इंडियन बॉय भारतीय मुलाच्या बाबतीत आहे. आणि अँड सम पेरेंट्स मे बी कन्सर्न्ड अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवियस चिल्ड्रन. आणि याच्याने काय काही जे माता पिता आहे जे पेरेंट्स आहे ते बहुतेक त्यांना या गोष्टीची फिक्र होऊन जाते की आमचे जे मुलं आधीपासून खोडकर आहेत आधीपासून जे इतके शरारती आहेत त्यांच्यावरती या गोष्टीचा काय प्रभाव पडेल जर ते ही पुस्तक वाचतील. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid, which is harmless and pure in its perspective. पण काय म्हटलं जातंय की द बुक इज एज सच पुस्तक अशी आहे की इट एनकम्पसेस म्हणजे सर्कल्स अराउंड. कंपस तुम्ही पाहिलंय कंपस मध्ये काय असतं पेन्सिल लावून तुम्ही इकडे तिकडे करता ना मॅथ्स मध्ये गणित मध्ये तुम्ही कंपसचा युज करत असाल. तर हे म्हणते की इट एनकम्पसेस सर्कल्स अराउंड द मिस्चीफ ऑफ द किड्स. त्या मुलाच्या ज्या खोड्या आहेत त्याच्याच चारीकडे आहे ही पुस्तक. इन अ व्ह्यू ऑफ द किड हे एक लहान मुलाच्या दृष्टिकोननेच आहे. विच इज हार्मलेस. तर हे म्हणून जे आहे हार्मलेस आहे. हे मोठ्याच्या दृष्टिकोनाने नाही. एक लहान मूल जे सोचतो आहे 10 वर्षाचा जो खोडकर मुलगा आहे तो आपल्या हिशोबाने सोचतो आहे तर त्याच्याच हिशोबे ती पुस्तक लिहिली आहे. म्हणून ही पुस्तक हार्मलेस आहे अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. आपल्या दृष्टिकोनमध्ये खूप प्युअर आहे. ऑल्सो मिस ऑल द मिस्चीफ अँड नॉटीनेस. आणि ह्याच्याच बरोबर एक गोष्ट आणि काय की या सगळ्या खोड्यांच्या मध्ये आणि त्याच्या शरारतांच्या मध्ये वी ऍक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड हु इज ऍक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. आम्हाला हेही कळतं की स्वामी ऍक्च्युअली काय आहे खूप गोड मुलगा आहे आणि टेंडर किड आहे जो की खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे भावुक आहे. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिवियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह. आणि ही एक जी आहे ही सर्वांना गोष्ट माहिती आहे की जितकेही खोडकर मुलं असतात जेवढ्या जास्त खोड्या करतात ते तेवढेच जास्त ते सेन्सिटिव्ह असतात. सेन्सिटिव्ह म्हणजे काय क्विक टू अंडरस्टँड फिलिंग्स ऑफ अदर्स. म्हणजे की ते खूप जास्त फार लवकर दुसऱ्यांच्या फिलिंग्स दुसऱ्यांचे ज्या गोष्टी त्या समजून जातात ते. अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल आणि सगळ्यांना प्रेम करतात सगळ्यांकडनं प्रेम पावतात पण. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायणनी हे खूप सुंदर प्रकारे सगळ्यांना कन्वे केली आहे ही गोष्ट की कोणी जितकंही मिस्चिवियस असो पण तरी सुद्धा त्याला तेवढेच भावना पण असतात. पहा ही आर के नारायणची फोटो दिलेली आहे. So in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages. म्हणून कन्क्लुजन मध्ये आपण हे म्हणू शकतो की ही पुस्तक एक जी आहे ही एक चांगली पुस्तक आहे सगळ्या एजच्या मुलांना वाचायकरता. हु मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड और हु मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स. कोणी जर त्याला नुसतं वाचण्याच्या तौरवरती वाचणं चाहते तरी सुद्धा नुसतं मजे करता किंवा कोणी आपली इंग्लिश स्किल्स सुधारणं चाहते तरी सुद्धा ही पुस्तक फार त्याच्याकरता उपयोगी राहील. अबाउट द ऑथर. आता पहा ऑथर बद्दल आर के नारायण बद्दल आहे. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम आर के नारायण. म्हणजे ही जे ऑथर आहे जे लेखक आहे या पुस्तकचे आर के नारायण ते भारताचे फार मोठे लेखक आहेत नेहमीचे. म्हणजे की असं नाही की त्याच वेळाचे हे नेहमी करता आहेत आर के नारायण. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस. तर ते उत्तरदायी आहे
की त्यांनी भारताचे काही फार उत्कृष्ट अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत, साहित्य लिहिलेलं आहे. त्याच्याकरता आर के नारायण जे आहे ते त्यांना म्हटलं जातं. And this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. आणि आपण जर नेमक्या या पुस्तकची गोष्ट करू तर काय असतं, एसेन्स ऑफ इंडिया. एसेन्स म्हणजे काय, स्पिरिट. जेव्हा ब्रिटिश काळ होता, जेव्हा भारत आझाद नव्हतं झालं, त्यावेळेसचं भारत कसं होतं, तर त्यावेळेसची ती स्पिरिट कशी होती, लोकांचं काय सोचणं होतं, माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. आणि टीनेज किड खास करून एक किशोर वयाचा मुलगा काय सोचत होता, काय करत होता, तर त्या वेळेचं खूप सुंदर चित्रण केलंय. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. आता ह्याच्याच बरोबर आणि कोणचे खूप छान काम आहेत जे की नारायणने लिहिले आहेत, तर ते मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच एज द रामायण, अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक, अँड द महाभारत, अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक. तर हे जे आहे हे सगळ्या पुस्तकं ह्यांनी लिहिल्या आहे. ह्याच्याबरोबर रामायण आणि महाभारत याला काय केलं, छोट्या प्रोज रूपनी, कारण की हे तुम्हाला माहितीये हे आपले फार मोठे धार्मिक ग्रंथ आहेत, पण ह्याला ह्यांनी छोटं करून की लोकांपर्यंत पोहोचे, खास करून मुलांपर्यंत, म्हणून तसं केलंय. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. तर म्हणून जर तुम्ही इंटरेस्टेड आहात याच्यामध्ये, तुम्हाला एवढीशी पण इंटरेस्ट आहे, तर जा आणि ह्याला पुस्तकांना वाचा. तर अशा प्रकारे आज आपण स्टोरीचा कन्क्लुडिंग पार्ट वाचलेला आहे. आता बघा, हा फर्स्ट क्वेश्चन आपण केलेला होता. त्याच्यानंतर ह्याच्यात काय होतं बघा एकदा, की कीपिंग द फॉलोइंग पॉइंट्स इन माइंड. आपण हा क्वेश्चन तर करून चुकलोय. कोणते पॉइंट्स आपण माइंडवर ठेवले होते, नेम ऑफ द स्टोरी, टाइप ऑफ स्टोरी, बॅकग्राऊंड, मेन कॅरेक्टर, प्रॉब्लेम फेस, हे सगळे आपण पॉइंट्स ठेवले होते. आता सेकंड क्वेश्चन जो आहे, लुक इनसाइड युअर थिंकिंग हॅट. आपल्या थिंकिंग हॅट म्हणजे काय, की सोचण्याचा जो तुमचा हॅट म्हणजे काय असतो, डोक्याला लावतो आपण टोपी, है ना. रीड द एव्हिडन्स सेंटेन्सेस गिवन बिलो अँड ऑफर अ पॉसिबल एक्सप्लेनेशन ऑफ व्हॉट हॅपन्ड इन दिस हाऊस. खालती काही वस्तू लिहिलेल्या आहेत, हे पाय असं लिहिलं आहे, यांना वाचा आणि एक एक्सप्लेनेशन द्यायचंय तुम्हाला की काय झालं असेल त्या घरामध्ये. मेकअप सम क्वेश्चन्स टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन. आणि अशाच प्रकारे आणि काही क्वेश्चन सोचा. नाव कलेक्ट ऑल युअर एव्हिडन्सेस. आता जितकेही तुमच्याजवळ एव्हिडन्स आहे, जितकेही सबूत आहे, सगळ्यांना एकत्रित करा आणि एक स्टोरी लिहा. राईट अ स्टोरी इन युअर नोटबुक. गिव्ह अ सुटेबल टायटल. आणि त्याला एक टायटल सुद्धा द्यायचंय. तर पहा तुम्ही, व्हॉट कम्स टू माइंड व्हेन यू हिअर द वर्ड मिस्चिवियस. तुम्ही जेव्हा मिस्चिवियस हा शब्द ऐकता, तर तुमच्या मनात कोणत्या गोष्टी येतात, काय विचार येतो? ट्रबल अदर्स. मिस्चिवियस म्हणजे काय, की जो दुसऱ्यांना परेशान करे, ट्रबल करे. ह्याच्याशिवाय काय होऊ शकतं? प्लेइंग ट्रिक्स. जो दुसऱ्यांवरती ट्रिक्स करे, म्हणजे की काहीतरी असं करे की दुसऱ्याला परेशानी हो. नॉटी, ब्रेक, डॅमेज समथिंग. आणि ह्याच्याच बरोबर जो काही तोडफोड करत असेल, तर हे सगळ्या गोष्टी आपल्या मनात येते जेव्हा आपण जे आहे नॉटी, हा मिस्चिवियस हा शब्द ऐकतो, तर वाचतो तेव्हा. तर हे सगळे शब्द आहेत, प्लेइंग ट्रिक्स, नॉटी आणि ब्रेक, डॅमेज समथिंग. अशाच प्रकारे बघा, आणि काय आहे जे की आता ह्याच्या शेजारीच हे सगळे 4 ब्लॉक्स जे आहेत त्याच्यात कहाणी, आपल्याला एक कहाणी बनवायची. तर ह्याच्याशी रिलेटेड काही दिले आहेत शब्द. देअर वर चिल्ड्रन्स फूटप्रिंट्स इन द किचन. म्हणजे की मुलांचे फूटप्रिंट होते किचन मध्ये. तर काय लिहिलंय, मे बी देवर, असे दोनदा लिहिलंय सेंटेन्सचा. तर ह्याचा काय होईल, मे बी देवर मेनी चिल्ड्रन, म्हणजे होऊ शकतं की खूप सारे मुलं असो. मे बी देवर इटिंग समथिंग, होऊ शकतं की ते मुलं काही खात असो, म्हणून त्यांचे फूटप्रिंट्स म्हणजे पायाचे निशाण तिथे आहे. तर खाऊ शकत असतील काही आणि खूप सारे मुलं असतील, असं होऊ शकतं. नेक्स्ट आहे, द किचन वॉज मेसी विथ. किचन जो होता, स्वयंपाकघर होता, तो मेसी होता, फार घाण होता. कशाने घाण असेल तो, तर तो घाण होता प्लेट्स, ग्लासेस स्कॅटर्ड. म्हणजे की चारीकडे ताट, वाट्या, ग्लास हे सगळे पसरलेले होते आणि फूड स्पॉइल्ड. असं दिसत होतं की जे फूड होतं, काहीतरी अन्न, ते स्पॉइल्ड होतं, म्हणजे खराब केलेलं होतं. द चिल्ड्रन वर प्लॅनिंग. चिल्ड्रन जे आहे, मुलं काहीतरी प्लॅन करत होते. काय प्लॅनिंग करत होते? टू एन्जॉय फ्रीडम, की ते काहीतरी फ्रीडम त्यांना मिळाली आहे, काही स्वतंत्रता ते करत होते. आणि टू गेट समथिंग टू ईट, आणि ह्याच्याच बरोबर ते काहीतरी खायला आणत होते. हे सगळं प्लॅन करत होते ते लोक. आणि लास्ट आहे, मदर फाउंड एम्प्टी जार्स ऑफ. आईला रिकामे डबे मिळाले. कसले मिळाले? लड्डूज, चिवडा. तर लाडू, चिवडा ह्याचे रिकामे डबे मिळाले. आता आपल्याला ह्या सगळ्याला जोडून एक स्टोरी लाईन बनवायची आहे आणि एक त्याला चांगलं असं एक आपल्याला, सो वी विल गिव्ह द टायटल मिस्चिवियस बॉय.
मिस्चिवियस बॉय असं आपण एक टायटल देऊ या स्टोरीला. आणि आता स्टोरी पहा लिहिली आहे. वन डे वेन मदर वॉज नॉट एट होम, एक दिवशी जेव्हा आई घरी नव्हती, सोनू हु वॉज जस्ट 10 years ओल्ड, सोनू जो की मात्र 10 वर्षाचा होता, कॉल्ड हिज फ्रेंड्स, त्यांनी आपल्या मित्रांना बोलावलं. म्हणजे आई घरी नव्हती, त्यांनी आपल्या मित्रांना बोलावलं. ऑल हिज फ्रेंड्स केम, सगळे तिचे मित्र येऊन गेले. दे वर व्हेरी हॅपी बिकॉज दे वर गोइंग टू एन्जॉय देमसेल्स, तर ते खूप प्रसन्न होते, कारण की त्यांनी सोचलं की आज आपल्याला खूप स्वतंत्रता मिळाली आहे, आपण खूप आपल्या मनाचं करू. ऑल द बॉयज वेंट इन टू द किचन, तर सगळे मुलं काय झालं, किचन मध्ये चालले गेले. दे वर सर्चिंग फॉर समथिंग टू ईट, आणि सगळे शोधू लागले खाय करता काहीतरी. विथ द हेल्प ऑफ हिज फ्रेंड्स ही गॉट द जार्स ऑफ लड्डूज अँड चिवडा फ्रॉम द शेल्फ. म्हणजे आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांनी काय केलं, त्यांनी लाडू चिवड्याचे जे डबे होते, जे की शेल्फ वरती म्हणजे वरती ठेवले होते, ते काढले. म्हणजे काढताना काहीतरी सांडपाड सुद्धा झालीच असेल. दे ओपन द जार्स अँड एट अप एव्हरीथिंग, तर त्यांनी ते डबे उघडले आणि सगळं काही खाऊन टाकलं. इवन दे डिडंट क्लीन द किचन, आणि खूप घाण करून त्यांनी स्वयंपाकघर साफही नाही केलं. वेन मदर रिटर्न होम, सोनू वॉज नॉट एट होम, आता आई जेव्हा परत आली तेव्हा काय झालं, सोनू घरीच नव्हता. ही वॉज प्लेइंग विथ हिज फ्रेंड्स, तो आपल्या मित्रांबरोबर खेळत होता. मदर सॉ द डर्टी किचन, पीसेस ऑफ लड्डूज वर लाईंग हिअर अँड देअर, तर आईने काय पाहिलं की इतकं घाण जो किचन पडला होता, खूप गंदगी होती ती सगळी पाहिली, आणि लाडूचे तुकडे इकडे तिकडे पडले होते. मदर वॉज व्हेरी अँग्री, आईला खूप राग आला. शी कॉल्ड सोनू, तिने सोनूला बोलवलं. ही वॉज फ्राइटेंड, तो खूप भ्यालेला होता. मदर सेड व्हॉट हॅव यू डन हिअर, आईने विचारलं की तू इथे काय केलंय. सोनू सेड आय डिडंट डू एनिथिंग, तर त्यांनी स्पष्ट मना करून दिलं की मी काही नाही केलं. जसं मुलं करतात, घाबरून जातात तर पहिले खोटंच बोलतात. मदर सेड आय विल टेल अबाउट दिस टू युअर फादर, मी याच्याबद्दल तुझ्या वडिलाला सांगेन. ही विल पनिश यू, तर ते तुला दंड देतील. सोनू बिगेन टू क्राय बिकॉज ही न्यू दॅट हिज फादर वॉज व्हेरी स्ट्रिक्ट, तर सोनू रडू लागला कारण की त्याला माहिती होती की त्याचे वडील फार जास्त स्ट्रिक्ट आहेत. सोनू सेड आय एम सॉरी मदर, माफी मागितली त्याने आपल्या आईशी की मला माफ कर, आय विल नेव्हर डू इट अगेन, मी आता असं कधी नाही करेन. सोनू क्लीन द किचन, आता अशा प्रकारे सोनूनी किचन क्लीन केलं. ही हॅड मेड अप हिज माइंड नेव्हर टू डू एनिथिंग रॉंग अगेन, आणि त्या दिवशी नंतर त्यांनी आपलं जे आहे मन बनवून घेतलं की आता मी असं चुकीचं काम कधीच नाही करेन. त्याला चांगली शिक्षा त्या गोष्टीची मिळाली होती. आता बघा काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे की आपण इथे घेतलेले आहेत. डिस्क्राईब स्वामीज कॅरेक्टरिस्टिक्स इन फ्यू सेंटेन्सेस. तुम्हाला सपोज जे आहे जेव्हा पॅराग्राफ्स येतात तर तेव्हा त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स येतात, तर तेव्हा हे क्वेश्चन तुम्हाला कामास येऊ शकतं. स्वामीचं कॅरेक्टरिस्टिक लिहायचं आहे काही सेंटेन्सेस मध्ये. स्वामी इज अ मिस्चिवियस अँड टॉकेटिव्ह लिटल किड ऑफ अबाउट 10 years ओल्ड, 10 वर्षाचा एक खोडकर मुलगा आहे. ही कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस, ही हेट्स गोइंग टू स्कूल, हेट्स मॅथमॅटिक्स, इवन वर्स, म्हणजे एका जागी राहू नाही शकत आणि त्याला अभ्यास, शाळा आणि गणित विशेष करून काही नाही आवडत. स्कूल इज अ फ्राइटनिंग अँड अनप्लेझंट एक्सपिरियन्स फॉर हिम, शाळा जी आहे ही त्याच्याकरता फार वाईट जे आहे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. ही ऑलवेज गेट्स इन टू ट्रबल अँड अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर, हा नेहमी जे आहे ट्रबल मध्ये आपला टाकतो, पाडतो आणि वडिलांकडनं मार खातो. ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक ऑर डॅमेज समथिंग अँड हॅरेस समबडी, तर तो अशा प्रकारे नुसतं खोड्या करणं चाहतो. What information do you get from the message about R.K. Narayan's literary works from this passage? तर आपण आता जे वाचलं होतं आर के नारायण बद्दल तुम्हाला काय कळतं, काय गोष्टी कळल्या आहे, त्यांचं जो साहित्य आहे, साहित्यिक काम आहे त्याचं. आर के नारायण हॅज प्रोड्युस्ड मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड, तर त्यांनी भारतातील बहुत चांगले साहित्यिक काम काही केले आहेत. अपार्ट फ्रॉम स्वामी अँड फ्रेंड्स, अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड मालगुडी डेज, द गाईड, The Painter, Science, and many more literary works such as the shortened modern prose versions of the Indian epics, the Ramayana and the Mahabharata. तर अशा प्रकारे हे उत्तर आहे त्याचे. हे प्रश्न मेनली तुम्हाला आधी मी सांगितलं की प्रश्नोत्तर जेव्हा येतात क्वेश्चन्स वगैरे पॅराग्राफच्या रिलेटेड, तेव्हा तुम्हाला कामास येऊ शकतात. तर अशा प्रकारे आज आपण स्टोरी जी होती ती पूर्ण वाचून झालेली आहे. आपला बुक रिव्ह्यू जो होता तो वाचून झालेला आहे. क्वेश्चन आन्सर्स बघितले. स्टोरी कशी बिल्डअप करायची हे सुद्धा आज आपण बघितलं त्या क्वेश्चनच्या माध्यमाने, की काही काही त्याचे पॉइंट्स लिहिले आणि मग स्टोरी बिल्डअप करायची. हे रायटिंगचा जो पार्ट आहे हा तुम्हाला जेव्हा रायटिंग स्किल्सचे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये फार उपयोगी राहतील. तर तुम्ही पण अशा प्रकारे आपल्या मनाने काही रायटिंग करा आणि बघा की तुम्ही लिहू पावता की नाही, कारण की ते मेन आहे फॅक्टर. आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन
Stay healthy, stay fit. Bye. Have a nice day. Thank you.